जानकर साहेब, मराठा समाज धनगर समाजासंदर्भात आज एक महत्त्वाची बैठक आहे ती पार पडते। काय नेमकी बैठकीमध्ये चर्चा होणार, कारण की आरक्षणाचा मुद्दा आहे तो महत्त्वाचा गाजत आहे। प्रथमतः मी एवढंच बोलू इच्छितो की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा बरेच वर्षापासून प्रलंबित आहे। या समाजाची मूळ मागणी एसटीची अंमलबजावणी व्हावी, पण दुर्दैवानं कुठल्याच सरकारनं ते केलेली नाही। त्याबद्दल ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही आदिवासीच्या 13 योजना धनगर समाजाला तत्सम योजना लागू करण्यासाठी 1000 कोटीचं बजेट टाकलं होतं, पण दुर्दैवानं आचारसंहिता लागल्यानंतर त्यातला 1 रुपयासुद्धा त्या समाजाला मिळाला नाही। नंतरची अशी अवस्था झाली की नंतर कोरोना आला, दुसरं सरकार आलं, त्यामुळं बजेट काय मिळालेलं नाही। त्यामुळं त्या समाजाच्या मुलांना, मी डेअरी मिनिस्टर असल्यामुळं डेअरीच्या जागा आम्ही धनगर समाजाच्या मुलांच्या हॉस्टेलसाठी दिलेल्या होत्या, त्याचं देखील अजून कार्यवाही पूर्ण झालेली नाही। प्लस धनगर समाजाच्या मुलांना फॉरेनला जाण्यासाठी जी स्कॉलरशिप पाहिजे होती त्या स्कॉलरशिपमध्ये देखील पैसे पाहिजे त्या प्रमाणात बिलकुल कुठल्याच ह्याने तरतूद केलेली नाही। आमचं म्हणणं आहे की टास्क फोर्स लावून या समाजाच्या मुलांचं उद्योगपती किंवा त्यांचं UPCचं किंवा उच्च शिक्षणातलं प्रमाण कसं वाढलं पाहिजे आणि त्या मुलांना रोजगाराचा धंदा मिळण्यासाठी कसं आपल्याला अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय महामंडळाला जसं ही दिलेलं आहे तसं राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक महामंडळाला देखील आपण फंड देऊन धनगर समाजातले एंटरप्रिनर जर वाढवलं असतं तर या समाजाला न्याय मिळाला असता, पण दुर्दैव ते होताना दिसत नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की काल धनगर समाजाचा मोर्चा झाला, त्यात वाघमारे म्हणून सरपंच आणि माजी 2 सरपंच एक्सपायर झाले, त्यांना हुतात्मा घोषित करून त्यांनाही मदत मिळाली पाहिजे। आणि धनगर समाजाला मुळात म्हणजे हे केंद्रात नेऊन मुख्यमंत्री महोदय साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती की आपण केंद्रात जाऊन ह्याचा ओरिजिनल आदिवासी समाज आहे त्याला मध्ये टाका आणि आता लेफ्ट आउट एसटीमधला धनगर आणि तत्सम जाती टाकणाऱ्या एसटीमध्ये त्यांना B शेड्यूल करून जर या धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर फार चांगला आहे। पण हे राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही, हा केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे। माझी आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना, फडणवीस साहेब आणि अजितदादांना विनंती आहे की एक शिष्टमंडळ घेऊन तुम्ही दिल्लीला जाऊन हा जर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर हे चांगलं होईल। आणि धनगर समाजातल्या लोकांना देखील मी सांगू इच्छितो की इलेक्शन आल्यापुरतं आपण हे करून चालणार नाही, आपल्याला हे कंटिन्युटी प्रोसेस करावी लागेल, फॅक्ट्स अँड फिगरचा शोध घ्यावा लागेल, तर आपलं हे भलं होणार आहे। म्हणून या समाजाला आजपर्यंत काय मिळालं तर काहीच मिळालं नाही, नुसतं आपलं हे करत चाललेलं आहे। 13 योजना जरी लागू झाल्या असतील आणि त्याला जरी बजेट राज्य सरकारने दिलं असतं तर धनगर समाज तेवढा असंतोष निर्माण झाला नसता, परंतु आज 13 योजनाला देखील दिलेल्या आदिवासीच्या सवलती कोर्टात इलेक्शन मिळेल तेव्हा मिळेल, धनगर समाजाला आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, पण त्याच्या अगोदर जर राज्य सरकारनं ह्याला बजेटरी तरतूद एक 5000 कोटीची बजेटरी तरतूद करून जर टास्क फोर्स लावून धनगर समाजाच्या मुलामुलींना जर शिक्षणाच्या दृष्टीनं सवलतीच्या दृष्टीनं जर आपण मदत केली तर ह्याचं फार चांगलं होईल, एवढंच आज मी नमूद करतो। आणि धनगर समाजाचे जे 2 वाघमारे सरपंच आणि गंगाखेड तालुक्यातले गेलेत त्यांना हुतात्मा घोषित करून राज्य सरकारने त्यांना मदत करावी आणि धनगर समाजाला अंमलबजावणी करण्याची करावा प्रयत्न, एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद सर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।